नागपुरातील चिटणीसपुरा पार्क परिसरामध्ये दंगेखोरांनी संजय हरडे यांचं घर जाळण्याचा प्रयत्न केला बघा। या ठिकाणी खिडकीमधून पेट्रोल बॉम्ब टाकला आणि ही संपूर्ण खिडकी जळाली आणि आगीचे लोट जे आहे ते बघा इथपर्यंत आत आलेले आहे। आणि या ठिकाणी त्यांची 90 वर्षाची आई या बेडवर होती जी आग पसरत आली आत, कारण हे बघा या ठिकाणी खिडकी जाळण्याचा प्रयत्न केला, इथनं पेट्रोल बॉम्ब टाकले आणि त्यामुळे ही आग जळाली आणि संपूर्ण हाहाकार माजला। कारण की त्यावेळेस दोनच महिला म्हणजे माधुरी हरडे आणि त्यांची आणि मुलगा या ठिकाणी होता। आपल्यासोबत माधुरीताई आहे। काय घडलं नेमकं सांगा, इथे काय झालं होतं? आधी सगळं जमाव आला, त्यांनी दगडफेक केली घरावर, त्याच्यामुळे मी पूर्ण दरवाजे वगैरे बंद करून दिले, पूर्ण मोठमोठे दगड वगैरे मारायला लागले। आणि मग ते थोड्या वेळाने काय झालं, गाडीला आग लागली। गाडीला आग लागल्यानंतर थोड्या वेळाने हे पूर्ण लोळ घरात आला, आगीचा घराला आग लावण्याचा प्रयत्न झाला। हा तसंच झालं काहीतरी आणि पूर्ण घरात आलं, ते इथपर्यंत आलं। मग मी आई झोपल्या इथे, 90 वर्षाच्या सासूबाई आहे माझ्या, त्यांना घेतलं आणि मी ओढत गादी सकट त्यांना ओढत स्वयंपाकखोलीत घेऊन गेली। मग तिथनं भीती वाटत होती प्रचंड? हो भीती, मला असं वाटलं की आता पाणी टाकून ती आग काही विझणार नाही, अजून वाढत जाईल ती, म्हणून मी त्यांना तिकडे स्वयंपाकखोलीत ओढत घेऊन गेली पूर्ण तिथे। तुम्ही महिलाच होते घरी, भीती वाटत होती तेव्हा? हो भीतीच काय, किती लोक होते बाहेर प्रचंड पुष्कळ जण होते बाहेर। यांनी सांगितलं ना 500, आता तेवढेच होते। खूप जास्त गोंधळ झाला होता, दगड मारत होते, विटा मारत होते साईडनी पूर्ण। काय नुकसान झालं? घर जाळण्याचा प्रयत्न झाला? घर जाण्याचा प्रयत्न केला आणि वरती गॅलरी आहे, तिथे काच आहे, काचेला दगड मारले। आमची इथे गाडी होती बाजूला, ती जाळण्याचा प्रयत्न केला पूर्ण, म्हणजे काच आणि बोनेट वगैरे पूर्ण आणि जाळण्याचा प्रयत्न केला। जेवढ्यात आमच्या एरियातले काही 2-4 मुलं आले, बाजूचे आले, त्यांनी सांगितलं की तुमची कार जळत आहे, दरवाजा उघडा। आम्ही दरवाजा उघडला, त्यांनी पाणी घेतलं आणि ती कारवर टाकून ती कार मग त्यांनी समोर घेऊन मग ते लोक बाहेर काढलं। भीती वाटते म्हणत की घरात पूर्ण आग पेटेल बा, आता घरातले लोक चालले, म्हणजे हिंमतच हारून गेली होती मी तर, की काहीच करू शकत नव्हती, एकटीच होती मी आणि माझा तो मुलगा होता 18 वर्षाचा। भीती वाटत होती? भीती वाटत होती, मी तर बसूनच गेली की आता काय करायचं मला समजतच नव्हतं। भीती यांच्या मनात आहे। हे दृश्य, हे व्हिडिओज अत्यंत बोलके आहे। घर जळाले बघा, आतून जरा खिडकी जळाली। इथे 90 वर्षाची आई होती, त्यांना ओढत घेऊन गेले त्यांचा जीव वाचवण्यासाठी। घरात महिलाच होत्या, भीतीचं वातावरण होतं। अनेक परिवारांमध्ये दहशतीची ही कहाणी आहे की दगडफेक झाला, घरं जाळण्याचे प्रयत्न झाले, कार पेटवल्या गेली त्यांची। कॅमेरामॅन साईसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।